आज करमाळा नगरपालिकेमध्ये मीटिंग झाली, काय त्या बैठक झाली, त्या बैठकीमध्ये कोणकोणते विषय मांडण्यात आले किंवा कोणत्या नगरपालिकेने त्या विषयांना मान्यता दिलेली आहे? करमाळा नगरपालिकेत आज बैठक झाली. त्याच्यामध्ये करमाळा शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने बरेचसे विषय नमूद केलेले आहेत. त्यामध्ये पहिलं म्हणजे करमाळा शहरातील सर्व राष्ट्रीय थोर पुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण करणे याबाबत विचार करणे आणि करमाळा नगर परिषद हद्दीतील प्रभाग 1, 2, 3 असे सगळ्या जे विकास कामे रखडलेले आहेत त्याबाबत विचार करणे आणि करमाळा शहरातील मुख्य समस्या आणि मुख्य हे म्हणजे हद्दवाढीचा प्रश्न आज घेतलेला आहे. करमाळा शहरातील म्हणजे करमाळा शहरालगतच्या सर्व भागात हद्दवाढीची जिथं गरज आहे तिथलचा आज प्रश्न नमूद केला आहे आणि करमाळा शहरात नगर परिषद हद्दीमध्ये वृक्ष संवर्धन समितीची स्थापना करून त्याबाबत विचार करणे आणि करमाळा नगर परिषदेचा टाउन हॉल आणि मुला-मुलींची शाळा नंबर 4 समोरील जुन्या वर्गखोल्या निष्क्रिय करणे आणि सर्व शाळेतील मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न करणे आणि सुभाष चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत नवीन पाईपलाईन टाकणे आणि कसाब गल्ली ते कानाड गल्लीपर्यंत नवीन पाईपलाईन टाकणे. करमाळा शहरातील दहेगाव पंपिंग स्टेशन येथील विद्युत कनेक्शन दहेगाव येथून घेणे याबाबत विचार विनिमय करणे आणि करमाळा नगर परिषद हद्दीत अभ्यासिका बांधणे याकरता जागा उपलब्ध करून देणे आणि जीऊर MACB फक्त बुधवारी शटडाऊन घेतला जाईल. त्यामुळे पाण्याची सोय करमाळा शहरात विस्कळीत होणार नाही. म्हणजे आजचा सगळ्यात आगळा वेगळा आमच्या हद्दीवाढ हा विषय होता, खूप दिवसापासून रखडलेला, तो सर्वांमध्ये मंजूर झालेला आहे. हे एक म्हणजे मोठा विषय होता, तो मार्गी लागलेला आहे आणि प्रत्येक विभागात म्हणजे प्रत्येक 1 ते 10 प्रभाग असतील ते सर्व कामे आमचे आहेत, ते सर्व कामे म्हणजे डांबरीकरण असू द्या, गटर असू द्या, हे सगळे विषय मंजूर झालेले आहेत आणि आज महिलाताई सगळ्यांना सोबत घेऊन काम करतात. हे कामाची त्यांची पद्धत, त्यांच्या पाठीमागे आपल्या अण्णांचा सपोर्ट, म्हणजे ज्या प्रत्येक स्त्रीच्या मागे आपण म्हणतो पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, पण ह्या स्त्रीच्या मागे त्यांच्या मिस्टरांचा हात आहे आणि त्यांच्या ह्या सहकार्यामुळेच मॅडम आज इथपर्यंत पोहोचलेत आणि त्यांनाही कामाचा म्हणजे पूर्ण अनुभव जरी नसला पण अण्णांच्या सहकार्याने ते त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आणि प्रत्येक नगरसेवकांना त्यांच्या सहकार्यांना सगळ्यांना म्हणजे सोबत घेऊन काम करतात. हे एक म्हणजे आज एक जमेची बाजू आहे आणि विशेष म्हणजे आज मीटिंगमध्ये सुद्धा विरोधी पक्ष सुद्धा असू द्या, त्यांना सुद्धा आज सत्तेत सगळ्यांबरोबर बसून सामावून एक जमेची बाजू आहे. मॅडम, आपण जे विषय सांगितले ते एकूण किती विषयांना या मीटिंगमध्ये संमती देण्यात आली? आम्ही जवळजवळ 38 विषय घेतलेले आहेत आणि त्या सर्व विषयांना संमती दिलेली आहे. तरी जे विषय आपण जे प्रमुख विषय 38 विषयांमध्ये जे प्रमुख विषय आपण या ठिकाणी सांगितले, त्या काही जे विषय असतील त्या विषयांच्या अंमलबजावणीसाठी कधीपासून सुरुवात होईल? विषयांच्या म्हणजे आम्ही उद्यापासूनच सुरुवात करणार आहोत. त्याच्यातली मुख्य समस्या म्हणजे लगेच सुरुवात करण्यासारखी स्वच्छतेची आहे, त्याची आम्ही आजच अंमलबजावणी केलेली आहे कर्मचाऱ्यांना. पाण्याची करमाळा शहरातील जी समस्या आहे, आता आपण सांगितलं की दहेगाव पंपिंग स्टेशनचं या संदर्भात सुद्धा एक समस्या मोठी आहे, त्याच्याविषयी कारवाई होणं गरजेचं आहे. त्याच्याविषयी काय आपले पाऊल काय? दहेगावचं पाईपलाईन त्याच्या संदर्भात ते व्यवस्थित झाली तर करमाळा शहराला पाणी पुरवठा व्यवस्थित होऊ शकतो. त्याच्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत. दहेगाव पंपिंग स्टेशनच्या तिथं आम्ही नवीन मोटरी घेणार आहोत आणि त्याच्यामुळं पाण्याचा जो पाण्याचे प्रमाण कमी दाबाने जो येत आहे, नवीन मोटर बसवल्यानंतर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. हद्दवाढीचा विषय संदर्भात हद्दवाढ हा करमाळा शहरातील
बहुतेक लोकांचा प्रश्न आहे. आत्तापर्यंत मला भरपूर असे फोन आलेले आहेत हद्दवाढीसाठी. त्याच्यासाठी आम्ही हद्दवाढ हा प्रश्न नक्कीच सोडवणार आहोत. थकीत जे कर असतं, व्याज असतं नगरपालिकेचे इथल्या नागरिकांचा, त्या संदर्भात सुद्धा मनसेने कुठंतरी ते माफ करावं अशा प्रकारचं आज निवेदन आपल्याला दिलेलं आहे असं समजतं. त्याविषयी काय आपली भूमिका असणार आहे? नगरपालिकेची काय असणार आहे भूमिका? ते आम्ही निविदा काढणार. मुख्याधिकारी त्याच्याविषयी जे असेल ते मुख्याधिकारी ती निविदा आम्ही काढणार आहेत कर विषयाची. तर आम्ही आमच्याकडे अर्ज आलेले आहेत. आता मीटिंगमध्ये तो विषय घेतला नव्हता म्हणून आम्ही फक्त तोंडी बोललो की जे 2% व्याजदर आहे, पाण्याचं म्हणा, घरपट्टी आहे, ते आम्ही पूर्ण बंद करणार. हे जनतेच्या हिताचं आहे. आम्ही ते 2% हा टक्के घेणार नाहीत आणि त्याचं हे पुढच्या मीटिंगमध्ये विषय होणार. मीटिंगमध्ये विषय घेणार. हां, नफा योजनेतून करणार. करमाळा शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी सर्व नगरसेवकांना माझ्यासोबत घेऊन तसेच नगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन करमाळा शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे. आजच्या मीटिंगमध्ये टाउन हॉल बांधण्याचा पण विषयाला मंजुरी झालेली आहे. ते जुनं बांधकाम पाडून नवीन बांधकाम करण्यात येण्यासाठी पण मंजुरी घेतली.